बघा सासरा काय म्हणतो सुनला. नवऱ्यानं पण शिकवला डळा. फाटा घालून घेतलं का झाडून? घेतलं ना झाडून. आमच्या वेळी बाया असं झाडून घ्यायच्या. हे आठवडा लख पटांगारी एकदम. पण आजकालच्या पोरींचं लय अवघड. दमानी ते उडन सगळं अंगावर. झाडू का नको? झाडून घे. मी ना ना चला ना मला गावात फिरायला घेऊन चला. ओ महाराणी, ड्रेस कोणाचा घातला? तुमचाच घातला आणि काय का बरं घातला? बघा बरं. काय मोठी असून बाई तू, तुझं मन मोठं पाहिजे. काय माझं मन मोठं नाही. माझा ड्रेस घातला कस काय? माझ्याच भावाने घेऊन दिलाय ना. अहो पण मग तुमच्या भावाने घेऊन दिलाय, मला विचारायचं नाही एकदा घालू का नको? म्हणजे आता मी माझ्याच घरात तुम्हाला विचारून सगळं काय करायचं का? ही कोणती पद्धत आहे ना? काय सुन बाई, तू काल एक दिच्छे नाही तर मालकीन झाले का तू वागायला लागली बघ घरात. तसं नाही मामा, पण मला घालायचा होता ड्रेस तो. त्याला काय होते? मन मोठं ठेव जरा. मोठी आहे तू वयानी. दरवेळेस ते अशीच करतात. या बघ, बाहेर निघली ना माझी पोर, कधीची बाहेर निघते बाबा, वर्षात नाही एकदा. नको लगेच तू भांडणं काढीत जाऊ. नसन पटत तर राहू दे बाबा, नाही जात आम्ही कुठं फिरायला. हा, आणि तसं पण तुम्हाला जर एवढंच माझा प्रॉब्लेम होत असेल तर मी घरातच नाही राहत, आहे का नाही? कशाला उगाच. मला तसं नव्हतं म्हणायचं, पण तुम्ही एखाद्याची वस्तू घेता असेल तर त्याला विचारायचं ना, घेऊ का नको म्हणून. हो, आता म्हणजे हे शिकवणार मला अक्कलच नाही. मला कळतच नाही. एखाद्याची हा. वस्तू म्हणजे आता परक्याची झाली बाबा ही. आम्ही कोण आहे? कशाला कालवा करते रे? अहो मी काय केलं? कशाला यांच्या नादी लागत? ती काय म्हणली का तुम्हाला ती? हो, मी फक्त ड्रेस काय घातला तर लगेच मला बोलायला सुरू केलं. किती दिवसाचं आहे तेव्हा तिचं? कशाला करीत असते? अहो, तुला पण- एकदा आव! सांगितलं. आई चुकी नाहीये. तुझी चूक नाही, सगळी तुझी चूक तुम्ही ऐकून तर घ्या. सोडा माझी चुकी नाही. कसं काय? तुला किती वेळा सांगितलं त्यांच्या नादी लागत नको जाऊ? हा?